नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. आज दिनांक 7/8/2024 रोजी माजी आमदार श्री प्रदीपजी नाईक यांचा गाव भेटी दौरा, त्यामध्ये शिवनी, गोंडजेवली, दयाळ धानोरा, अपरापेठ, इस्लापूर येथे सरकारी निवासस्थान येथे त्यांची कार्यकर्त्यांना व लोकांना मार्गदर्शन केले आणि या मार्गदर्शनामध्ये त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आपल्या विधानसभेच्या निवडणुकीची समोरची चाणक्य नीती हे कार्यकर्त्यांना सांगून एक गुगली फेकण्याचा डाव त्यांनी आज व्यक्त केला. आणि लवकरच ही इलेक्शन झालं जिल्हा परिषद लागते, पंचायत समिती लागते. तर तुम्ही चांगलं काम केलं तर कोणाचाही नंबर लागू शकते. शिवरामच्या वेळेस तर शिवरामला नाही म्हणून सांगितलं होतं मी. आपण ते रिटावाला आहे ना अरविंद, त्याला देणार होतो, पण त्याची ते कास्ट सर्टिफिकेट झाली नाही. मी फोन करून बोलवलो शिवरामला, आणि तुला नाही म्हणतो पण बाबू फारम भरतो नाही. ते राहण्याविषयी गुन्हा नाही काही होते. त्यावेळेस शिवरामची तिकीट नको दुसऱ्या मागितलं माझ्याजवळ. सभापती नव्हतं बंजाऱ्याची, म्हटलं नाही आपल्या कार्यक्रमाला द्यायचे. नाही आता काही सांगता येत नाही. महिला आरक्षण झालं तर महाविकास आघाडी शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांना आपल्या चाणक्य नीतीचा टाकलेला डाव प्रदीप नाईकानं, हा डाव कार्यकर्त्यांनी खरोखरच चाणक्य नीतीचा वापर करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रदीप नाईक यांच्याबद्दल काय सूर वाजवणार हाही विषय मोठा ठरणार आहे. त्यानंतर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, उईके भाऊ, ज्योतिबा गुणारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिवाजी घोगरे पाटील, इस्लापूरचे डॉक्टर भगवान गंगासागर या कार्यक्रमाची नियोजनबद्धता लावण्यात आली, यांनीच लावली. त्यानंतर चंद्रकांत पाकलवाड ग्रामपंचायत सदस्य, हौसाजी शेरे, प्रमोद जाधव, बंटी भाऊ, साहेब गुंजकर, मनोज राठोड, कोलारीचे जाधव पाटील व अन्य इथे या सरकारी निवासस्थानामध्ये उपस्थित होते आणि सर्व महिलाही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे. आणि जे येणाऱ्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, याबद्दल माजी आमदार प्रदीप नाईक यांनी अतिशय सुंदरतेने व संयमाने आपले विचार तिथे मांडले आहे. खरोखरच हे विचार अंमल करून समोरची कार्यनीती हे लावणार का? आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. वंदे मातरम. जय भीम.